आपल्या इथं जी काल झालेल्या कारवाईमध्ये महानगरपालिका आयुक्तांनी जी काढली आहेत त्या संदर्भात ही आपण पत्रकार परिषद घेत आहे। जे अतिक्रमण काढलंय मुळात ते अतिक्रमण काढत असताना आयुक्तांनी 52, 53, 54 अंतर्गत नोटिसा देऊन ह्या खोकी काढलेली आहेत आणि ही कारवाई केलेली आहे। मुळात ही कारवाई कायदेशीर आहे का, पहिला प्रश्न हा आहे। जी ही कारवाई झाली ती ही कारवाई मुळात ही कायदेशीर आहे का, आणि ही कारवाई कायदेशीर जर असेल तर ती कारवाई करत असताना मुदत किती दिवसांची आणि किती। दुसरी गोष्ट, कोर्ट स्टे असताना, कोर्टाच्या मेहरबान कोर्टाच्या ऑर्डर्स असताना ही कारवाई कागदपत्रे दाखवली आणि सांगितलं असताना सुद्धा ही कारवाई का करण्यात आली, अशी कोणती अडचण आयुक्तांना होती की कारवाई यांनी इतक्या तत्काळ केली। शनिवारी रात्री 8 वाजता या लोकांनी कारवाई करत असताना नोटिसा दिल्या, आम्ही कारवाई करणार आहे। त्याच्यानंतर 24 तासाची इतकी का घाई होती की बाबा रविवार असताना देखील सोमवारी सकाळी 10:44 आम्ही या नोटिसीला आम्ही उत्तर दिलंय। 10:44 तत्काळ लगेच 12 वाजता या लोकांनी कारवाई का केली, हाही प्रश्न सर्व सांगलीकरांच्या आणि खोकीधारकांच्या मनात शंका येण्यासारखा आहे। अतिक्रमण ह्या जागेत आहेत, हे राईट्स ह्यांना आयुक्तांना कुणी दिले, काढायचेच आहेत तर हे राईट्स कुणी दिले का, हे जे आलेले अधिकारी आहेत यांना हे काढायचे राईट्स कुणी दिले। महानगरपालिका महापौरांनी दिले, आयुक्तांनी दिले, पोलीस प्रशासनाचा फौजफाटा घेऊन या ठिकाणी या लोकांनी अक्षरशः लोकांची, गरिबांची दुकानं तोडून मोडून यांचे संसार उद्ध्वस्त केलेत। याला जबाबदार आयुक्त, प्रशासन, कलेक्टर या सगळ्यांच्या यामध्ये यांना सहभाग आहे। वेळोवेळी ह्या लोकांनी महानगरपालिकेचे सर्व परवाने घेतलेत, सर्व शासकीय सगळ्यांच्या यांच्याकडे लायसन्स आहेत, महानगरपालिकेचे लायसन्स आहेत, तरी सुद्धा ह्या लोकांनी वेळोवेळी फी घेऊन, पैसे घेऊन ही एक कारवाई आयुक्तांनी का केली, हा प्रश्न एक सर्वात मोठा आहे। या लोकांनी पैसे घेतलेत, या लोकांकडून पैसे घेतलेत, लायसन्सची कॉपीज, फीज घेतले, परवाने हे लोकच देणार, लायसन्स हे लोकच देणार। अधिकारी इथं येऊन इथं फी गोळा करायचे, यांचे लायसन्स फी गोळा करायचे, सगळे वसुली करायचे। वेळोवेळी ही सगळी लोक कर्ज काढून या लोकांच्या लायसन्स फी भरलेले आहेत यांनी, दरवर्षी भरत असताना सुद्धा यांचेच पैसे घेऊन यांच्यावरच कारवाई होते, ही दुर्दैवी बाब आहे। सगळ्यात पैसे घेऊन मुळात ही जागा महानगरपालिकेची मुळातच नाहीये। त्याचे पुरावे या सगळ्या जागेचे, त्याचे माझ्याकडे सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट्स आहेत, सगळे 7 बारे आहेत, नकाशे आहेत, मोजणी 7 बारे आहेत। मुळात ही जागा महानगरपालिकेच्या अखत्यारीत किंवा त्यांच्या याच्यामध्ये त्यांचं नाव असणार आहे, एकही नाव या जागेवर नाही, तर त्यांना ही कारवाई करण्याचा अधिकार आहे का। आणखीन एक गोष्ट, ही जी जागा याच्यामध्ये एक खाजगी जागा आहे, त्याचा 7 बारा आहे, त्रिंबक दत्तात्रय तानवडे या नावाने। ही जागा 2008 साली प्रकाश मारुतीराव पवार यांनी त्रिंबक दत्तात्रय तानवडे यांच्याकडून विकत घेतलेली आहे। जागेचं क्षेत्रफळ आहे 212.40। ह्या जागेमुळं, ह्या सर्व आमचा थेट आरोप आहे, ह्या जागेमुळं बाकीच्या सगळ्या लोकांच्या वर याच्यावर उपासमारीची वेळ आली आहे। ह्या जागेमध्ये एंट्री इथं 7 बारा असताना त्यांना ही कारवाई करण्याचे अधिकार कसे मिळाले, हा आमचा थेट प्रश्न आहे आयुक्तांना। दुसरी, ही जागा रेल्वे म्हणते आमची आहे, पण मुळात रेल्वे सुरू व्हायच्या अगोदर ही जागा होती पटवर्धन सरकारांची। पटवर्धन सरकारांचं नाव या ठिकाणी जागेवर दिसतंय, त्रिंबक दत्तात्रय तानवडेंचं नाव निदर्शनास येते। यापूर्वी त्रिंबक दत्तात्रय तानवडेंच्या विरोधात खोकीधारकांच्या ह्याच्या बाजूनी या केसचा न्यायालयामध्ये केसचा निकाल लागलेला आहे। ह्या जागेसाठी बरेच गोष्टी काही लोकांकडून आता नाव घेणं आम्हाला शक्य नाही आहे, पण काही लोकांकडून आम्हाला माहिती मिळाली की यामध्ये बरेचसेच मोठे आर्थिक प्रोजेक्ट राबवले जाणार आहेत। त्यात गोरगरीब बेरोजगारांना तरुण नशाखोरीचे आरोप करून या ठिकाणी आयुक्तांनी
या गोरगरिबांना यांना व्यवसायाचं साधन यांच्याकडून काढून घेतलंय, त्यांना यांच्यावर उपासमारीची वेळ आली। आज या ठिकाणी सगळं कुटुंब त्यांचं रस्त्यावर आलंय, त्यांचे संसार उघडे पडलेत। तर या लोकांना या संघटना, या ठिकाणी सांगलीतल्या संघटना, या ठिकाणी आम्ही सगळे सहकारी सगळे आज एकत्र झालोय। याच्यावरती आयुक्तांना कोणत्याही प्रकारचा पश्चाताप होत नाही, कोणत्याही प्रकारचं हे नाही आहे। याचे सगळे व्हिडिओ आमच्याकडे आहेत। आयुक्तांची ही अशी भाषा होती की तुम्ही मरताय तर मरा। आमच्यातले काही लोक असं म्हणाले, साहेब आम्ही आमच्यावर उपासमारीची वेळ येणार आहे, आम्ही मरणार आहे, काय केलं पाहिजे? आयुक्त साहेब सरळ म्हणतात, आपको जो करना है कर लो, मर जाओ। हे आमच्याकडे ऑन रेकॉर्डिंग आहे, आमच्याकडे ऑन व्हिडिओज आहेत। तर ह्याच्यात सदर प्लॉट खाजगी मालमत्ता आहे, तर यांना राईट्स कोणी दिल्या की बाबा या ठिकाणी ह्याच्यामध्ये ऑर्डर्स नसताना याला ऑर्डर्स कोणी दिल्या? आणि ही जागा 1975-70 पासून ह्याच्यावर कागदोपत्री आमच्याकडे सगळं ऑन रेकॉर्ड आहेत, 7 बारे आहेत, सगळे उतारे आहेत। हे दाखवून सुद्धा हे पाडायचे राईट्स आयुक्तांना कसे आले याचं आम्हाला आयुक्तांनी उत्तर द्यावं, इतकंच आमचं म्हणणं।